नमस्ते मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीचा बालभारती भाग 2 मधील गणित या विषयाचा अभ्यास करत आहोत आणि आपण मुलांनो गणितामधील प्रकरण जे 6वे आहे कोन हे बघणार आहोत। तर आता मुलांनो आपण कोनाचे प्रकार बघणार आहोत, टाइप्स ऑफ कोन बघणार आहोत। तर याच्यामध्ये बघा, हा जो कोन आहे कोन ABC, ABC हा काटकोन आहे। तर मुलांनो इथे जो ABC आहे तो काय आहे, ABC हा काटकोन आहे आणि 90 अंशाच्या मापाच्या कोनाला आपण काय म्हणतो मुलांनो, 90 अंशाच्या मापाच्या कोनाला आपण राईट अँगल म्हणतो। तर 90 अंशाच्या मापाच्या कोनाला आपण मुलांनो इथे काय म्हणतो, काटकोन म्हणतो, म्हणजे याला इंग्लिश मध्ये राईट अँगल म्हणतो। तर ABC हा कोन हा काटकोन आहे। आता बघा मुलांनो लघुकोन बघूया। लघुकोन म्हणजे ज्या कोणाचे माप हे 90 पेक्षा लहान असते त्याला आपण लघुकोन म्हणतो। ज्या कोन RST चे माप 90 पेक्षा लहान आहे म्हणून कोन RST हा लघुकोन आहे। म्हणून हा कोन RST किंवा कोन TSR हा काय आहे मुलांनो, हा लघुकोन आहे। आता आपण काटकोन बघितला आहे मुलांनो, लघुकोन बघितला आहे आणि एक आहे ते बघूया विशाल कोन। तर विशाल कोन म्हणजे बघा आता आकृतीमध्ये LMN हे जे दिलेलं आहे याच्यामध्ये बघा मुलांनो, हे जे कोन आहे समजा इथे बघा अशी सरळ रेषा असती तर हे 90 अंशाचं झालं असतं। इकडे समजा असं छोटं असतं, ही रेषा इकडे असती तर 90 पेक्षा लहान म्हणजे लघुकोन झालं असतं। परंतु हे जे आहे हे 90 पेक्षा मोठं आहे म्हणून आपण म्हणूया की कोन LMN हा विशाल कोन आहे। म्हणजे ज्या कोनाचं माप 90 अंशापेक्षा जास्त असते त्याला आपण विशाल कोन म्हणतो। तर मुलांनो आता आपण बघूया समांतर रेषा। समांतर रेषालाच आपण पॅरलल लाईन म्हणतो। तर बघूया समांतर रेषामध्ये आपण बघा चित्रातील खिडकीचे गज परस्परांना कसे आहेत मुलांनो। बघा आपण हे जे चित्र बघितलं त्याचे जे बार्स आहेत ह्या खिडकीचे ते हे कसे आहेत मुलांनो, बार्स जे आहेत ते परस्परांना एकमेकांना कसे आहेत, पॅरलल आहेत, समांतर आहेत। कारण ही इथून स्टार्ट होते, ही सुद्धा इथेच एंड होत आहे, म्हणजे सगळ्यांचं जे माप आहे ते सारखं आहे। म्हणून ह्या चित्रामध्ये जे आपल्याला खिडकीचे बार दिसत आहेत, बार म्हणजेच त्याला गज म्हणतो, ते एकमेकांना कसे आहेत मुलांनो, समांतर आहेत। बघा आता इथे चित्रातील सीडीच्या, हे सीडी आहे म्हणजे लॅडर आहे, तर ह्या चित्रातील सीडीच्या ज्या पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत त्या एकमेकांना कशा आहेत, कोणती लहान आहे कोणती मोठी आहे का, नाही, त्या एकमेकांना कशा आहेत मुलांनो, त्या एकमेकांना काय आहेत, समांतर आहेत। म्हणून आपण म्हणू शकतो की ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या सीडीच्या उभ्या ज्या आहेत, उभ्या म्हणजे वर्टिकल, त्या बाजू परस्परांना कशा आहेत, समांतर आहेत असं आपण म्हणू शकतो। जसं आता इथे बघा मुलांनो, एका आयताकृती, आयत हे आयत आहे म्हणजेच याला रेक्टँगल म्हणतो। तर आपण एक आयताकृती, तुम्ही एक कागद घ्या आणि त्याला अशी घडी घाला, म्हणजे त्याला अर्ध फोल्ड करा। बघा एक आयताकृती आपण कागद घ्यायचा आहे आणि त्याला बघा अशी घडी घाला की एक कड समोरच्या कडेशी तंतोतंत जुळेल। म्हणजे एक पेपर घ्या आयत आकाराचा म्हणजे रेक्टँगल आकाराचा आणि त्याला फोल्ड करा, मधोमध बरोबर फोल्ड केली तर त्याला अशी घडी घाला की एक कड ही एक कड ही समोरच्या कडेशी तंतोतंत जोडेल। याचा एंड आणि याच्यावर म्हणजे ते ओव्हरलॅप झालेला आहे, तर असं बरोबर त्याला एक जो टोक आहे तो दुसऱ्या टोकाशी तंतोतंत जोडवायचा आहे। त्याच्यानंतर काय केलं मुलांना, आपण अशाच प्रकारे आणखी एक घडी घाला, म्हणजे एक फोल्ड केली होती आपण, मग पुन्हा त्याला अजून फोल्ड करा, त्याला पुन्हा फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर घड्या उलगडा। मग आता त्या ज्या फोल्ड केलेला तो पेपर आहे त्याला आपण ओपन करायचा आहे। मग त्यानंतर घड्या उलगडल्या तर कागदावर दिसणाऱ्या ज्या घड्यांच्या रेषा पेन्सिलने गिरवा। मग आता बघा आपण हे पेपर घेतलं होतं मुलांनो आणि पेपरमध्ये आपण काय केलं होतं, पहिले फोल्ड केलं होतं, अर्ध फोल्ड केल्यानंतर पुन्हा अजून फोल्ड केलेलं होतं आणि फोल्ड केल्यावर आता जेव्हा आपण ओपन केले तर आपल्याला तिथे रेषा दिसतील। आता त्या रेषांना आपण पेन्सिलने गिरवायचं आहे। बघा पेन्सिलने गिरवल्यावर आपल्याला त्या रेषा एकमेकांशी कशा दिसतील मुलांनो, समांतर दिसतील। म्हणजे
पेन्सिलने गिरवलेल्या रेघा परस्परांना कशा दिसतील? समांतर दिसतील, पॅरलल दिसतील, एक सारख्या दिसतील. तसंच बघा आता बाजूच्या आकृतीतील रेघा, आता ह्या दोन रेघा बघितल्या मुलांना, तर बाजूच्या आकृतीतील रेघा सारख्या लांबीच्या नाहीत. ह्या सारख्या लांबीच्या आहेत का मुलांना? नाही. तरी सुद्धा त्या रेघा एकमेकांना समांतर आहेत. बघा ह्या रेखा सारख्या नाहीयेत, पण ह्या एकमेकांना कशा आहेत मुलांनो? समांतर आहेत. समांतर रेघ कोणत्याही बाजूला कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकींना मिळत नाही. बघा समांतर रेषा, जशा त्या दोन रेषा आपण होत्या, ही रेष ह्या रेष सोबत समांतर आहे. ह्या तुम्ही कितीही वाढवल्या, ही पण रेघ तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही वाढवा, पण त्या दोन रेघा एकमेकांना मिळतील का? तर समांतर रेषा एकमेकींना कधीच मिळत नाही. समांतर रेघा कोणत्याही बाजूला तुम्ही उजवीकडून वाढवा किंवा डावीकडून वाढवा तरी त्या एकमेकींना मिळत नाही. जसं बघा चित्रात दाखवल्याप्रमाणे एक पट्टी घ्या. आता आपण एक स्केल घ्यायची आहे मुलांनो. स्केल घ्या, एक पट्टी घ्या आणि पट्टी घेतल्यानंतर बघा आता ह्या ज्या पट्टीच्या दोन्ही साईड आहेत, पट्टीच्या दोन्ही बाजूंनी पट्टीच्या कडांना लागून पेन्सिलने रेघ काढा. आता बघा इथूनही एक रेघ काढा आणि इथूनही एक पेन्सिलने रेघ काढा. तुम्ही वहीमध्ये करून बघा. आणि पट्टी बाजूला, आता पट्टी उचलून घ्या. तर पट्टी उचलल्यानंतर आता बघा ह्या ज्या रेघा दिसत आहेत त्या ह्या रेघा कशा आहेत मुलांनो? ह्या दोन रेघा एकमेकांना समांतर आहेत. अशा प्रकारे विविध आयातकृती वस्तूंच्या सहाय्याने आपल्याला समांतर रेघा काढता येतात. म्हणजे समांतर रेघा काढण्यासाठी आपण बघा खूप वेगवेगळ्या उदाहरण बघितले होते. पहिले आपण पेपर घेतला होता, पेपरला फोल्ड केलेलं होतं, मग पुन्हा अजून त्याला फोल्ड केलं, मग त्या पेपरला ओपन केल्यावर आपल्याला ज्या फोल्ड दिसल्या त्याच्यावर स्केलनी रेषा पाडल्या, त्या सुद्धा समांतर रेषा आहेत. पुन्हा आपण स्केल सीड्यांच्या बघितलं, सीडींच्या ज्या पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत, त्या सुद्धा एकमेकांना समांतर आहेत. इथे बघा स्केलनी आपण दोन लाईन पाडल्या आहेत. स्केल मधात घेतली, इथून एक लाईन पाडली, इथून दुसरी लाईन पाडली, तर ह्या सुद्धा एकमेकांना कशा आहेत? समांतर आहेत. म्हणजे ह्या सगळ्या रेषा ज्या आहेत त्या एकमेकींना कशा आहेत? समांतर आहेत. आणि ह्याच रेषांना आपण काय म्हणतो मुलांनो? पॅरलल लाईन म्हणतो. आता आपण बघूया समांतर रेषा पाहून झाल्यानंतर आपण बघूया लंब रेखा. लंब रेखाला काय म्हणतात मुलांनो? परपेंडिक्युलर लाईन. तर बघा आपण अनेक वस्तू जमिनीवर सरळ उभ्या असलेल्या पाहिल्या आहेत. खूप वस्तू अशा बघितल्या आहेत की त्या जमिनीवर, जसं आता हे पण आहे, तर बघा सरळ सरळ उभ्या राहिलेल्या बघितल्या आहेत. तर आपण अनेक वस्तू जमिनीवर कशा बघितल्या आहेत मुलांनो? सरळ असलेल्या बघितल्या आहेत, सरळ उभ्या बघितलेल्या आहेत. त्या वस्तू आपल्याला आपापल्या सावलीशी काटकोन अँगल करतात. काटकोन अँगल करतात म्हणजेच त्या एकमेकांशी कशा आहेत? परपेंडिक्युलर आहेत, म्हणजेच परपेंडिक्युलर आहेत आपण म्हणतो. बघा आपण अनेक वस्तू जमिनीवर सरळ उभ्या असलेल्या पाहिल्या आहेत आणि त्या वस्तू आपापल्या सावलीशी, सावली म्हणजे शॅडो, सावलीशी काय करतात मुलांनो? काटकोन तयार करतात. काटकोन म्हणजेच काय होते? राईट अँगल तयार करतात. आता सरळ इथे खांब आहे. आता हा सरळ खांब आणि याची जमिनीवरील सावली, याची सावली बघा इथे आहे. तर ह्या सरळ खांबाची जमिनीवरील सावली यांच्यामधील जो कोन आहे तो कसा आहे? 90 अंश, म्हणजेच काटकोन आहे. तसंच बघा त्याचप्रमाणे फळ्याच्या लगतच्या बाजू, आता बघा इथे पण आपण बोर्ड्सची ही साईड बघू शकतो. तर ह्या साईड सुद्धा एकमेकांशी 90 अंश कोन करतात. तर फळ्याच्या लगतच्या बाजू, पुस्तकाच्या लगतच्या बाजू, आपण पुस्तक बघतो, आपली नोटबुक बघा, त्याच्या बाजू यामधील कोन देखील 90 अंशाचेच राहते मुलांनो. इथे बघा इथे सुद्धा ही स्क्रीन आहे आणि याची इकडे, तर ही सुद्धा ही काटकोनच आहे मुलांनो. बघू शकता तुम्ही चित्रामध्ये. बघा आता वहीचं बघितलं, आता वही ही अशी आहे. इथे बघा 90 अंशाचा कोन तयार करते, म्हणजे वही याचप्रमाणे जी वही आहे पुस्तकाच्या, ही पुस्तकाच्या किंवा वहीच्या बाजू बघा, तर त्या लगत एकमेकांच्या किती? परपेंडिक्युलर आहेत, लंब आहेत, म्हणजेच आपण 90 अंश
काटकोन हे तयार करतात? तर जेव्हा दोन रेघा एकमेकांशी 90 अंश मापाचा कोन तयार करतात. आता हे दोन रेघा आहेत आणि एकमेकांशी हे 90 अंशाचा काय करतात? कोन, 90 अंशाचा काटकोन तयार करतात. तेव्हा या रेघा एकमेकींना लंब आहेत, एकमेकींना परपेंडिक्युलर आहेत आपण असं म्हणतो. म्हणजे दोन कोणत्याही रेषा एकमेकांसोबत 90 अंशाचं कोन तयार करत असतील तर त्याला आपण काय म्हणून? ही रेषा ह्या रेषेवर लंब आहे, त्या रेषा एकमेकींना लंब आहेत म्हणजेच परपेंडिक्युलर आहेत. आणि आपण उदाहरणे सुद्धा बघितली आहेत मुलांनो. याच्यामध्ये वेगवेगळे उदाहरणं वहीचं बघितलेलं आहे, फळ्याचं बघितलेलं आहे. आता बघा, वहीच्या लगतच्या म्हणजे ऍडजसंट बाजूमधील कोन मोजून बघा. आता बघा, ही वही घेतली, याच्या बघा लगतचा कोन आपण मोजून बघितला तर तो किती येतो मुलांनो? 90 अंश येतो. म्हणजेच आपण म्हणू शकतो की वहीच्या दोन ज्या कॉर्नर्स आहेत त्या एकमेकांशी काय आहेत? लंब आहेत, म्हणजेच परपेंडिक्युलर आहेत आपण असं म्हणू शकतो. कारण इथे बघा काटकोन हा तयार झालेला आहे. तसंच बघा बाजूच्या चित्रातील वहीचे आता आपण पान घेतलेला आहे, तर पानावरील बघा मुलांनो आपण इथे काय म्हणू शकतो? आडव्या असणाऱ्या रेघाशी पानावरील असणाऱ्या रेघाशी काटकोन करते. पानावरील रेघाशी हे काय करते मुलांनो? काटकोन करते. म्हणून ती लाईन आडव्या रेषांना, ही जी लाईन आहे ती आडव्या रेषांना काय आहे? लंब आहे असं आपण म्हणू शकतो मुलांनो. बघा इथे पुन्हा एकदा सांगते, पानावरील आडव्या रेघा समांतर आहेत. ह्या ज्या आडव्या रेघा आहेत त्या काय आहेत मुलांनो? एकमेकांशी ह्या समांतर आहेत. तर आडव्या रेघा ह्या समांतर आहेत. तर पानावरील समासाची उभी रेघ बघा, जी उभी रेघ आहे ती आडव्या असणाऱ्या रेघांशी काटकोन तयार करत आहे मुलांनो. म्हणून ती रेघ आडव्या रेघांना लंब आहे. तर मुलांनो इथे आपलं कोन प्रकरण कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय शिकलो आज? कोन म्हणजे काय असते ते बघितलं. वेगवेगळ्या प्रकारचे कोन बघितले आपण, लघु कोन, विशाल कोन, काटकोन बघितलं आहे. आणि कोन कसं मोजतात ते सुद्धा आपण बघितलं आहे. आणि समजा आपल्याला कोणत्या अंशाचं कोन समजा दिलेला आहे, समजा 70 अंश, 80 अंश किंवा 90 अंश, तर ते कोन कसं काढायचं कोनमापकाच्या सहाय्याने ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि लंबरेखा बघितलेल्या आहेत आपण, आणि पॅरलल लाईन म्हणजे समांतर रेघ सुद्धा आपण शिकलेलो आहोत. तर सारांश मध्ये बघूया, या पाठात आपण कोनाचे घटक व कोनाचे नाव, कोन मापकाची ओळख करणे व कोन मापन करणे म्हणजे कोन कसं मोजतो ते बघितलं आहे. दिलेल्या मापाचा कोन काढणे, समजा आपल्याला कोणत्या मापाचं कोन दिलेले आहे, माप दिलेले आहे, तर मापावरून आपण कोन सुद्धा कसं काढतो हे आपण या प्रकरणात शिकलो आहोत. आणि कोनांचे प्रकार, वेगवेगळे प्रकार आपण शिकलेलो आहोत इथे. लघुकोन, विशाल कोन, काटकोन व समांतर आणि लंबरेखा हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. अशा प्रकारचा आपण इथे कोन या प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे मुलांनो. तर मुलांनो आज आपण सराव करूया. आणि सरावामध्ये बघा, सरावाचा नक्कीच आपल्याला फायदा होईल मुलांनो. सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत आणि प्रत्येकी प्रश्नाला 2 पर्याय दिलेले आहेत आणि आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. तर चला मुलांनो, पहिला प्रश्न बघूया. काटकोनाचे माप डॅश असते. तर काटकोनाचे माप किती असते मुलांनो? पर्याय क्रमांक 1 आहे 90 अंश आणि पर्याय क्रमांक 2 आहे 180 अंश. तर काटकोनाचे माप किती असते हे आपण अभ्यासात बघितलेलं आहे. व्हेरी गुड. काटकोनाचे माप हे 90 अंश असते आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. लघुकोनाचे माप 90 अंश पेक्षा डॅश. म्हणजे लघुकोनाचे माप हे 90 अंश पेक्षा जास्त असते की कमी असते मुलांनो? लघु म्हणजे लहान. शाबाश, अभ्यासात आपण बघितलेलं आहे. अगदी बरोबर. म्हणजे त्याचं लघुकोनाचं जे माप आहे ते 90 अंशापेक्षा कमी असते. आणि बघा, तुम्ही सांगितलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. बघा, तिसरा प्रश्न काय आहे? विशाल कोनाचे माप 90 अंश पेक्षा डॅश असते. बघा, विशाल कोनाचे माप 90 अंशापेक्षा कसे असते? विशाल कोन म्हणजे बघा, विशाल कोनाचे माप 90 अंशपेक्षा जास्त असते की कमी असते?
तर मुलांना सांगा विशाल कोन म्हणजे? अगदी बरोबर, विशाल कोन म्हणजे काटकोनापेक्षा मोठा आणि काटकोनाचे अंश माप किती असते? 90 अंश. तर विशाल कोनाचे जे माप आहे ते 90 अंशापेक्षा अगदी बरोबर जास्त असते. म्हणजेच आपण म्हणू शकतो की विशाल कोनाचे माप 90 अंशपेक्षा जास्त असते आणि तुम्ही सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 4 आणि 4था प्रश्न काय आहे बघा. दोन कोनापैकी ज्याचे माप जास्त असते, दोन कोनापैकी ज्याचे माप जास्त असते तो दुसऱ्या कोनापेक्षा डॅश असतो. म्हणजे बघा दोन कोनापैकी ज्याचे माप जास्त असतो तो दुसऱ्या कोनापेक्षा लहान असतो की मोठा असतो? तर मुलांना सांगा पटापट. अगदी बरोबर, लहान असते तुम्ही सांगितलेलं आहे. पर्याय 1 वर आपण क्लिक करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. म्हणजेच दोन कोनापैकी ज्याचे माप जास्त असते तो दुसऱ्या कोनापेक्षा लहान असतो. आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. बघा कोनाचा बाह्य भागही डॅश असतो. म्हणजे कोनाचा जो बाह्य भाग आहे, म्हणजे समजा हा कोन आहे, तर याचा जो बाहेरचा भाग आहे तो अमर्याद असतो की मर्याद असतो मुलांनो? अगदी सोपी आहे, व्हेरी गुड. म्हणजे कोनाच्या ज्या बाहेरचा जो भाग आहे तो किती असू शकते? म्हणजे तो अमर्याद असतो. आता आपण पर्याय 1 वर क्लिक करूया. म्हणजेच कोनाचा बाह्य भागही अमर्याद असतो आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. तर आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. काटकोन डॅश व विशाल कोन हे कोनांचे 3 प्रकार आहे. तर मुलांना बघा अभ्यासात आपण 3 प्रकार कोणते शिकलेलो होतो? काटकोन, विशाल कोन आणि एक बघा 2 पर्यायापैकी सांगा, बाह्य कोन की लघु कोन? अगदी बरोबर, आपण अभ्यासामध्ये शिकलो होतो काटकोन, विशाल कोन आणि लघु कोन. म्हणजेच इथे आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया, लघु कोन. तर आपण अभ्यासामध्ये अभ्यासलो होतो काटकोन, लघु कोन व विशाल कोन हे कोनांचे 3 प्रकार आहेत. हेही उत्तर आपलं बरोबर आहे. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न बघा. खालील आकृत्यातील कोनांच्या जोड्यातील कोणता कोन मोठा आहे ते ओळखायचं आहे. बघा हे 2 जे आकृत्या दिलेल्या आहेत तर याच्यामधून कोणता कोन मोठा आहे? हा कोन मोठा आहे की हा कोन मोठा आहे? 2 पैकी आपल्याला मुलांना इथे कंपेअर करायचं आहे. तर बघा ABC, ABC जो बघितला तर हा ABC हा किती 90 अंशाचा कोन आहे आणि हा जो आहे हा 90 पेक्षा मोठा आहे, म्हणजे हा आहे विशाल कोन. तर ह्या 2 पैकी आपण बघितलं मुलांना तर कोणता कोन मोठा आहे? कोन XYZ हा मोठा आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. तर आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 8 आणि 8वा प्रश्न आहे. प्रश्न सारखाच आहे. इथे आता आपण मोठा मगाशी आलो होतं की आपल्याला मोठा कोन ओळखायचा होता आणि इथे बघा खालील आकृत्यातील कोनांच्या जोड्यामधील कोणता कोन लहान आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा मुलांनो इथे कोन MNO आणि इथे कोन PQR. तर 2 कोनांपैकी कोणता कोन मोठा आहे मुलांनो? बघूया याला आपण कसं लिहूया. कोन MNO आणि हा कोन आहे कोन PQR. तर बघा मुलांनो हा जो कोन आहे हा काय आहे? हा आहे लघु कोन, कारण 90 अंशापेक्षा याचं माप जास्त कमी आहे आणि हा सुद्धा 90 पेक्षा जास्त आहे. हा पण लघु कोन आहे. पण आपण ह्या 2 कोनांमध्ये कंपेअर केलं तर कोन MNO पेक्षा कोन PQR हा छोटा आहे. म्हणून आपण कोन PQR वर क्लिक करूया मुलांनो. अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे. पहा आपलं उत्तर. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 9 आणि बघा 9वा प्रश्न काय आहे? खालील आकृत्यातील कोनांच्या जोड्यातील विशाल कोन ओळखा. बघा इथे सुद्धा आपल्याला 2 कोन दिलेले आहेत. याच्या आधी आपण लहान कोन ओळखला होता, त्याच्या आधी
मोठा कोण. आता आपल्याला ह्या दोन कोणांपैकी विशाल कोण कोणता आहे मुलांनो ते ओळखायचं आहे. अगदी बरोबर. ह्या कोणाला कसं वाचूया मुलांनो, कोण EFG किंवा याला GFE पण आपण वाचू शकतो. आणि दुसरं कोण आहे कोण ABC. तर बघा दोन कोणाला बघितलं तर विशाल कोण म्हणजे, अगदी बरोबर सांगितलं मुलांनो, विशाल कोण म्हणजे ज्याचं माप 90 पेक्षा जास्त आहे. तर बघा मुलांनो इथे याचं माप किती आहे, 90 अंश आहे आणि इथे हे 90 पेक्षा जास्त आहे. म्हणजेच आपण ज्या कोण EFG हे इथे विशाल कोण आहे, आपल्याला इथे विशाल कोण ओळखायचा आहे म्हणून आपण याच्यावर क्लिक केलं आहे आणि आपलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे. म्हणजे कोण EFG हा विशाल कोण आहे. आता आपला बघा मुलांनो शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न बघूया. खालील आकृत्यातील कोणांच्या जोड्यातील लघुकोण ओळखायचा आहे. खालील आकृत्यातील कोणांच्या जोड्यातील आपल्याला हे दोन कोण दिलेले आहे, यापैकी आपल्याला मुलांनो लघुकोण ओळखायचा आहे. आणि बघा लघुकोण म्हणजे लहान कोण, 90 पेक्षा ज्याचं माप लहान असते त्याला आपण लघुकोण म्हणतो. तर बघा मुलांनो इथे जे कोण आहे कोण ABC याचं जे माप आहे ते 90 अंश आहे आणि PQR याचं जे माप आहे ते काय आहे मुलांना 90 पेक्षाही लहान आहे. तर आपल्याला लघुकोण कोणतं होणार आहे, हे जे आहे हे लघुकोण होणार आहे. आणि हा जो आहे कोण ABC हे कोणता कोण आहे, हा काटकोण आहे. तर आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, कोण PQR हा लघुकोण आहे. अगदी बरोबर सांगितलं मुलांनो. मग आता आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. अशा प्रकारे इथे आपला सराव संपलेला आहे मुलांनो. सरावातले आपण पूर्ण ही प्रश्न 10 प्रश्न सोडवलेला आहे. आज आपण परीक्षा घेऊया मुलांनो. तर चला परीक्षा मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेली आहेत आणि याचे 4 पर्याय दिलेले आहेत. तर मुलांनो अभ्यास तुम्ही छान प्रकारे केलेला आहे. तर मग आता पटापट याचे उत्तर द्या. बघा पहिला प्रश्न आहे 50 अंश मापाचा कोन असे काढतात. तर मुलांनो इथे बघा 4 पैकी 50 अंश मापाचा कोन काढायचा आहे. चारही ऑप्शन्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा आणि उत्तर सांगा. 50 अंश मापाचा कोन असे काढतात. तर बघा पर्याय क्रमांक 1, समजा पर्याय क्रमांक 1 आहे का, बघा 1 ला. पर्याय क्रमांक 2 हे 60 अंश दाखवत आहे. तिसरं 50 अंश दाखवत आहे आणि चौथं 50 अंश. म्हणजे आपण पर्याय क्रमांक कोणता असेल मुलांनो, तुम्ही दिलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता आपण पुढे वळूया आणि प्रश्न क्रमांक 2 बघा मुलांनो, सांगा कोन मापकाच्या अर्धवर्तुळाकार कडेचे समान डॅश भाग केलेले असतात. तर मुलांनो किती भाग केलेले असतात, कोन मापकाच्या अर्धवर्तुळाकार कडेचे समान भाग केलेले असतात. तर समान भाग केलेले असतात तर किती येणार आहे त्याचं उत्तर. आता आपण तुम्ही सांगितलेल्या पर्यायावर क्लिक केलं आहे मुलांनो. कोन मापकाच्या अर्धवर्तुळाकार, आपण बघा कोन मापक असतो तो अर्धवर्तुळाकार आहे, त्याच्या कडेचे समान किती भाग केलेले आहेत. आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया मुलांनो. आणि प्रश्न क्रमांक 3 आहे 105 अंश मापाचे कोन डॅश असे काढतात. बघा मुलांनो 105 अंश मापाचे कोन काढायचे आहे आपल्याला. तर इथे बघा 4 पैकी पहिला ऑप्शन आहे 105. हे 105 आहे का, तुम्ही ऑब्झर्व करा. 105 म्हणजे हा विशाल कोण असतो, पण इथे लघुकोण दिसत आहे. तर पटापट सांगा मुलांनो. दुसरं बघा, तिसरा पर्याय पण बघा आणि चौथा पर्याय पण बघा. तर बघा तुम्ही सांगितलेलं ऑप्शनवर मी टिक केलेलं आहे. परीक्षा असल्यामुळे तुम्ही पटापट याचं उत्तर द्या मुलांनो. आता प्रश्न क्रमांक 4 आहे. इथे बघा जेव्हा 2 रेघा एकमेकांशी 90 मापाचा कोन करतात, समजा 2 रेघा एकमेकांशी 90 अंशाचा मापाचा कोन करतात, तेव्हा त्या रेघा एकमेकांशी काय असतात मुलांनो, काटकोन असतात, लघुकोन असतात, समांतर असतात की लंब असतात. बघा सांगा याचं उत्तर मुलांनो. 2 रेघा एकमेकांशी 90 अंशाचा कोन करतात तेव्हा ते काय असतात मुलांनो,
अगदी बरोबर सांगा. 4 पैकी पहिला काटकोन, दुसरा पर्याय आहे लघुकोन, तिसरा पर्याय आहे समांतर रेषा आणि चौथा आहे लंब. तुम्ही सांगितलेल्या पर्यायावर मी टिक केलेला आहे. आता आपण पुढे वळूया. आता बघा 5वा प्रश्न आहे, 80 अंश मापाचा कोन डॅश असे लिहितात. म्हणजे 80 अंश मापाचा कोन, इथून 4 ऑप्शन्स आहेत, त्याच्यातून तुम्हाला ओळखायचं आहे मुलांनो. 4ही ज्या आकृत्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा आणि सांगा. बघा 80 अंशचा कोणता असेल. इथे बघा चौथा पर्याय हा 90 अंशचा वाटत आहे, हा पण 180 अंशाचा वाटत आहे आणि हा 90 पेक्षा मोठा म्हणजे विशाल कोण वाटत आहे, पण आपल्याला 80चा शोधायचा आहे. तर चला मुलांना सांगा, 4 ऑप्शन पैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे. तुम्ही सांगितलेल्या ऑप्शनवर मी क्लिक केलेला आहे. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 6वा. 6वा प्रश्न आहे, दिलेल्या कोणाचे माप मोजण्यासाठी व दिलेल्या मापाचा कोन काढण्यासाठी कंपास पेटीतील हे साधन वापरतात. बघा मुलांनो, कोणत्याही दिलेल्या कोणाचे माप समजा आपल्याला मोजायचं आहे आणि दिलेल्या मापाचा कोन काढण्यासाठी कंपास पेटीतील, तुम्हाला माहितीच आहे कंपास आपण सगळे वापरतो आणि अभ्यासामध्ये शिकलेला आहे. माप, कोणत्याही माप मोजायचं आहे किंवा तेवढ्या मापाचा अंश, मापाचा कोन समजा काढायचा आहे तर काय वापरतो. पहिला पर्याय आहे कंपास, दुसरा आहे कोन मापक, तिसरा पर्याय आहे पेन्सिल आणि चौथा पर्याय आहे पट्टी. तर सांगा मुलांना पटापट. तुम्ही पर्याय क्रमांक, शाबाश, तुम्ही पर्याय क्रमांक 2 सांगितलेला आहे. मी 2 वर क्लिक केलेला आहे. आता आपण पुढे वळूया. बघा परीक्षा आपली झाली तर मग इथे समोर आपण गेल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यांचे जे प्रश्नांचे किती आपण सोडवलेले उत्तर आहे ते माहित पडणार आहे, बरोबर किती आहे. तर इथे बघा आपण आपले प्रश्न संपलेले आहेत. प्रश्न उत्तरे बघणार आहोत. तर बघा प्रश्न उत्तर मध्ये पहिला प्रश्न आहे, खालील प्रत्येक आकृतीतील सर्व कोनांची 3 अक्षरी नावे लिहा. बघा इथे आपल्याला प्रत्येक आकृतीतील सर्व कोनांची 3 अक्षरी नावे लिहायची आहेत. बघा इथे किती आहेत नावे, कोणते कोणते नाव इथे दिलेले आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. तर इथे कोण कोणते बनतात बघा. एक कोण बनतो SQ, कोण SQP बनतो. एक कोण बनतो SQR बनतो आणि दुसरा कोण बनतो RQP. असे 3 कोण बनतात. आपण उत्तर बघूया मुलांना. बघा इथे कोणते कोणते कोण बनतात. कोण PQR एक बनला, दुसरा कोण बनलेला आहे RQS आणि तिसरा कोण बनलेला आहे PQS. असे कोण बनलेले आहेत. आता आपण दुसरा प्रश्न बघूया मुलांनो. खालील प्रत्येक आकृतीतील सर्व कोनांची 3 अक्षरी नावे लिहा. बघा मुलांनो, इथे आकृती दिलेली आहे आणि आकृतीतील सर्व कोनांची 3 अक्षरी नावे आपल्याला लिहायची आहेत. तर तुम्हाला लिहिताच येते मुलांनो कोणते कोणते कोन बनलेले आहेत. इथे बघा एक कोन असा बनलेला आहे DOB, दुसरा कोन बनलेला आहे कोन COD, तिसरं कोन बनलेला आहे कोन AOB आणि चौथं कोन बनलेला आहे कोन AOC. म्हणजे तर बघा, आणि O हा काय आहे, वर्टेक्स आहे. तर बघा आता इथे बघा कोन 4 जे बनलेले आहेत. कोन AOB, दुसरं कोन आहे कोन BOD आणि तिसरं कोन आहे कोन DOC आणि चौथं जे कोन आहे ते कोन AOC. अशा प्रकारचे इथे मुलांनो 4 हे कोन बनलेले आहेत. आता याच्यानंतर आपण मुलांनो तिसरा प्रश्न बघूया. बघा मुलांनो तिसरा प्रश्न काय आहे, खालील प्रत्येक आकृतीतील सर्व कोनांची 3 अक्षरी नावे लिहायची आहेत. म्हणजे सगळे आता आपण असाच पहिला प्रश्न बघितलेला होता, सेम सारखाच आहे. तर इथे बघा 3 कोणते कोणते कोन बनत आहेत त्यांचे नाव आपल्याला ओळखायचे आहेत. तर बघा मुलांनो इथे एक कोन बनत आहे कोन, हा एक कोन बनत आहे कोन कोणतं QPR, हा एक कोन बनत आहे मुलांनो लघु कोन. आता बघा एक विशाल कोन बनत आहे कोन RPS आणि तिसरं कोन बनत आहे कोन QPS किंवा यालाच आपण कोन SPQ म्हणू शकतो. असे 3 कोन बनलेले आहेत मुलांनो इथे. चला आपण उत्तर बघून घेऊया.
बघा मुलांनो, इथे कोण QPR, QPR बनलेला आहे, दुसरा कोण बनलेला आहे QPS आणि तिसरा कोण बनलेला आहे कोण SPR असा बनलेला आहे आणि P हा शिरोबिंदू आहे मुलांनो. आणि हे तुम्हाला समजलंच असेल, म्हणजे तुम्हाला कोणांची नावे तर मुलांनो लिहिताच येतात आणि प्रकार सुद्धा तुम्हाला येतात. आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न, खालील प्रत्येक आकृतीतील सर्व कोणांची 3 अक्षरी नावे. इथे सुद्धा आपल्याला नावे लिहायची आहेत, सर्व कोणांची नावे लिहायची आहेत. इथे कोणता कोण बनत आहे मुलांना बघा. एक कोण बनत आहे PQR, हा एक कोण बनणार आहे. पुन्हा एक बनणार आहे PQR झाला, एक RQP असं बनणार आहे. आपण उत्तर बघून घेऊया मुलांना बघा. पहिला बनणार आहे कोण PQR, हा कोण बनलेला आहे. दुसरा कोण बनलेला आहे QPR, हा एक कोण बनलेला आहे. आणि तिसरं कोण बनणार आहे PRQ. म्हणजे बघा इथे 3 कोण आहेत. पहिला कोण बनलेला आहे PQR, दुसरा कोण बनलेला आहे QPR आणि तिसरा कोण बनलेला आहे कोण PRQ. अशा प्रकारचे मुलांना इथे 3 कोण बनलेले आहेत. आता आपण 5वा प्रश्न बघूया. आणि 5व्या प्रश्नामध्ये काय आहे मुलांनो. प्रश्न आहे, प्रश्न, खालील प्रत्येक आकृतीतील सर्व कोणांची. इथे सुद्धा आपल्याला 3 अक्षरी नावे लिहायची आहेत. तर बघूया आपण उत्तर बघूया मुलांनो. बघा इथे कोण ABC, बघा कोण ABC हे एक बनलेला आहे. दुसरं कोण बनलेला आहे कोण BCD, तिसरं कोण बनलेला आहे मुलांनो कोण CDA आणि चौथं कोण बनलेलं आहे कोण DAB. अशा प्रकारची इथे 4 कोण बनलेले आहेत. अगदी सोपा प्रश्न आहे मुलांनो. आता आपण बघूया प्रश्न 6वा. इथे सुद्धा सारखाच प्रश्न आहे मुलांनो, तेच प्रश्न आहेत. प्रश्न आहे, खालील प्रत्येक आकृतीतील सर्व कोणांची 3 अक्षरांची नावे इथे आपल्याला लिहायची आहे. इथे बघा मुलांनो, पहिला कोण बनणार आहे कोण XYZ, XYZ बनलेला आहे. दुसरा कोण बनणार आहे कोण YZW बनणार आहे, YZW. आणि तिसरा कोण बनणार आहे मुलांनो कोण ZWX, ZWX हा कोण बनणार आहे. आणि मुलांनो चौथा जो कोण बनणार आहे तो बनणार आहे WXY, कोण WXY. अशा प्रकारचे मुलांनो इथे कोण बनणार आहे. उत्तर बघूया, सेमच उत्तर आहेत. त्याच्यानंतर आपण बघूया, याला एकदा बघून घेऊया. कोण XYZ, कोण YZX आणि कोण ZWX आणि एक कोण बनणार आहे कोण WXY. अशा प्रकारचे 4 कोण इथे मुलांना बनलेले आहेत. आता आपण 7वा प्रश्न बघूया. हा सुद्धा सारखाच प्रश्न आहे मुलांनो. इथे सुद्धा आपल्याला कोणांची नावे ओळखून लिहायची आहेत. कोणती आहेत ती, तर बघा इथे सुद्धा आपल्याला कोणते कोण बनणार आहेत कोण इथे ABC, इथे कोण ABC असं बनणार आहे मुलांनो, कोण ABC. दुसरं कोण बनणार आहे मुलांनो कोण BCD, कोण BCD. त्याच्यानंतर बनणार आहे मुलांनो तिसरं कोण कोण CDE. खूप सोपी प्रश्न आहे CDE. त्याच्यानंतर कोण CDE झाल्यानंतर आपण बनवूया कोण DEA, DEA. आणि त्याच्यानंतर बनणार आहे कोण EAB, कोण EAB. अशा प्रकारचे 5 कोण इथे बनलेले आहेत मुलांनो. आता शेवटचा प्रश्न, तो सुद्धा सारखाच प्रश्न आहे. इथे किती कोण बनतील
बघा मुलांनो, जितके पॉइंट्स आहेत लेटर 1, 2, 3, 4, 5, 6 कोण इथे बनणार आहेत. म्हणजे कोण कोण यू टी यस, त्याच्यानंतर कोण टी एस आर, दुसरं कोण बघा आपण एक कोण बनणार आहे कोण यू टी एस, त्याच्यानंतर कोण टी एस आर, त्याच्यानंतर कोण बनणार आहे टी एस आर च्या नंतर एस आर क्यू, एस आर क्यू, त्याच्यानंतर मुलांना कोण आर क्यू पी, कोण आर क्यू पी, त्याच्यानंतर कोण बनणार आहे क्यू पी, कोण क्यू पी यू, आणि शेवटचं कोण बनणार आहे पी यू टी, कोण पी यू टी. अशा प्रकारचे मुलांना इथे कोण बनणार आहे यांचे उत्तर बघून घेऊया. बघा अशा प्रकारचे 6 कोण इथे बनलेले आहेत मुलांनो.